बेटा. पहिला गणेश उत्सव कोणी सुरू केला आणि त्या गोष्टीचा वाद काय? ओके. तू आता गणेशोत्सवाच्या दिवशी जी जाहिरात बघितलीस त्याच्यावरून तुला हा प्रश्न सुचला असेल आहे ना. हं. काय झालं बेटा, की 1892 ला भाऊसाहेब रंगारी नावाचे जे स्वातंत्र्य सैनिक होते आणि व्यवसायाने ते डॉक्टर होते. अशी नोंद आहे, की 134वा गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीनं यावर्षी साजरा करण्यात येतोय. बुधवार पेठेमध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असं म्हणतात, की भारतातला सगळ्यात पहिला गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला असा त्यांच्या ट्रस्टचा दावा आहे आणि तारखेनुसार हे खरं आहे. परंतु टिळकांनी सुद्धा स्वतः केसरीमध्ये या संदर्भातला उल्लेख केलेला आहे आणि टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो 1893 मध्ये सुरू केला. ब्रिटिश काळामध्ये एक राजकीय जागृती निर्माण व्हावी, स्वातंत्र्याची चेतना लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला असं म्हटलं जातं. पण त्या काळामध्ये बेटा गोपाळ गणेश आगरकर असतील किंवा त्या काळातले जे समाज सुधारक असतील त्यांनी मात्र टिळकांच्या या कृतीला विरोध केला. त्याचं कारण असं आहे, की पुन्हा टिळक हे समाजाला सुधारणावादाकडे घेऊन जाण्यापेक्षा परंपरेकडे, पुन्हा जुन्या रूढीकडे, अंधश्रद्धेकडे घेऊन जात आहेत, अशी टीका गोपाळ गणेश आगरकरांनी त्यावेळी केली आणि समाज सुधारकांनी केली. आणि त्याला एक पार्श्वभूमी अशी होती बेटा, की सगळ्या हिंदूंना एकत्र आणावं, ही टिळकांची त्यामागची भूमिका होती. म्हणून त्यांनी कसबा पेठेमध्ये विघ्नेश्वराच्या मंदिरामध्ये हा गणेशोत्सव सुरू केला. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सभा असतील, चर्चासत्र असतील, 10 दिवस विविध कार्यक्रम त्यांनी सुरू केले. अशा पद्धतीचा हा इतिहास आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?